चला स्टार्ट करायचं. मागच्या लेक्चरला आपले 3 चार्ट झाले होते. एक जिल्हा विभाजन, 2 शिखर आणि त्याच्या उंच्या कोणत्या जिल्ह्यात येते, आणि तिसरं डोंगर रांगा. ठीक आहे. चौथा आपलं नदी आणि नदीचा उगम स्थान. 4 चार्ट आपले झाले होते. 4चे 4 पार्ट आहे. 4चे 4 पार्ट आहे. खरंच का? नाही पाठ आहे का? बर चला. 5वा चार्ट आहे आपला नद्यांचा संगम. नद्यांचा संगम. मग त्याच्यात चार्ट मध्ये 3 गोष्टी होतील. एक होईल संगम, त्या नदीचा संगम, संगमाचे नाव आणि तो संगम कोणत्या जिल्ह्यात झाला. ठीक आहे. 3 पार्ट करा. संगम म्हणजे काय? जिथे 2 नद्या एकत्र भेटतात अशा ठिकाणाला संगम असे म्हणतात. मग ते संगम एक तीर्थक्षेत्र पण असू शकतं किंवा एखादी पर्यटन स्थळ पण असू शकतं. बरोबर. आता या संगमांवर पण भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. तर अगोदर तुम्हाला कोणकोणते पाठ आहे ते सांगा, मग ते पहिले लिहू आपण. चला सांगा तुमचे कोणकोणते संगम पाठ आहे. प्रीती संगम लिहा. संगमाचं नाव प्रीती संगम. हा कोणत्या 2 नद्यांमध्ये झालाय? हा संगम हा कोणत्या नद्यांमध्ये झालेला आहे? प्रीती संगम तर सांगून दिलं, पण कोणत्या नद्यांमध्ये झालाय माहित नाही. बरं सोपा घेऊ आपण पहिले. सोपा. त्या संगमाचं नाव आहे चांगदेव. चांगदेव हा संगम तापी आणि पूर्णा नदी. तापी पूर्णा संगम कोठे झाला? चांगदेव, जिल्हा जळगाव. हा कृष्णा कोयना. कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम कराड. कुठे रे? सातारा. आणि ह्या 2 नद्यांच्या संगमालाच प्रीती संगम असे म्हटले जाते. या दोन्ही नद्यांच्या संगमालाच प्रीती संगम असे म्हटले जाते. तुम्ही लिहिताय माझ्यासोबत? सगळे लिहिताय माझ्यासोबत? क्लिअर. आता आपण पाहतोय तुमचं नॉलेज अगोदर की तुम्हाला कोणकोणते पाठ आहे. तर हे तर मी सांगितलं, हे एका विद्यार्थ्याने सांगितलं. आता अजून सांगा तुम्ही. कृष्णा वेण्णा. कृष्णा वेण्णा हा संगम माहुली या ठिकाणी झाला. आणि ते पण कुठे आहे रे? साताऱ्यामध्ये. कृष्णा वारणा. कृष्णा वारणा या 2 नद्यांचा संगम हरिपूर. हरिपूर कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली. चालल्या तोकडा वाचताय म्हणे सर आम्ही, पूर्ण पाठ झालाय म्हणे. आता काही पण विचारा. हे 4 लिहा अगोदर, कारण आपल्याकडे जागा नाही. हे 4 लिहिले की मग आपण काय करू, हे पुसू मग परत घेऊ. कृष्णा वारणा हरिपूर सांगली. अरे कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर मध्ये आहे ना. मग ती वाहताना तिकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. मग हरिपूर कुठे? सांगलीमध्ये. लिहिले 4. कोणी कोणी लिहिले? पुसू मग. चला पुढचे लिहू आपण. हा चल सांग भाऊ आता. कृष्णा येरळा.
कृष्णा आणि येरडा या नदीचा संगम कुठे झालाय रे? ब्रह्मनाळ. कृष्णा आणि येरडा, या येरडा नदीबद्दल मागच्या जीकेच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की ही कृष्णा नदीला पूर्व बाजूने म्हणजेच काय उजव्या किनाऱ्याने मिळणारी एकमेव नदी आहे. उजवा किनारा अशी जाते ना नदी, मग हा उजवा किनारा, हा डावा किनारा. कृष्णा येरडा ठिकाण ब्रह्मनाळ. आता हे ब्रह्मनाळ ठिकाण पण कुठे आहे? सांगली. पाहुणनी सांगते कोणी? पाहुणनी सांगते ना. हा, ब्रह्मनाळ सांगली. 5 तर तुम्हाला आठवले. नेक्स्ट नरसोबाची वाडी पण कोणत्या नदीचा संगम? हा, नरसोबाची वाडी करेक्ट आहे, पण कोणता? शाबास. कृष्णा व पंचगंगा, कृष्णा व पंचगंगा या नदीचा संगम कुठे रे? नरसोबाची वाडी. कुठे? कोल्हापूर. हे पण मागच्या लेक्चरला आपलं झालं आहे. नरसोबाची वाडी कोल्हापूर. तापी गोमाई कुठे? प्रकाशे नंदुरबार. चला घ्या. तापी गोमाई प्रकाशे कोणत्या जिल्ह्यात? नंदुरबार जिल्ह्यात. शाबास, व्हेरी गुड. वर्धा वैनगंगा बोला. वर्धा वैनगंगा सिरोंचा कुठे रे? हा, गडचिरोली. आणि यांच्या संगमालाच आपण काय नाव दिलं होतं? प्राणिता. वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा झालं. चला पुढे. प्रवरामुळा शाबास. नेवासे अहमदनगर. प्रवरा आणि मुळा नदीचा संगम. प्रवरा मुळा या दोन नद्यांचा संगम नेवासे अहमदनगर. पुढे बस. प्रवरा मुळा नेवासे अहमदनगर. आलं? किती झाले रे? चल पुढचं घे. तापी पूर्ण झालं आपलं. कृष्णा वेण्णा झालं. तापी पांजरा आळावद. मुळावद रे. आळावद नाही, मुडावद धुळे. तापी पांजरा या दोन नद्यांचा संगम मुडावद. लिहून दाखवू. हे पा, मुडावद. आपण कोणत्या भरतीची तयारी करतोय? पोलीस भरती. हा, कंप्लेंट लिहिताना हा आळावद म्हणतोय, तू मुडावद लिहितोय. तो मुडावद म्हणतोय, तू आळावद म्हणतोय. हा, पंचनामा लिहिताना आळावदचं मुडावद झालं तर तो म्हणेन कोणत्या अकॅडमीत शिकलाय तू? आळावदचं मुडावद करतोय. कोणत्या शाळेत शिकलाय तू? हा, तू तपासाले मुडावदले जाते आणि तो राहीन आळावदले. हा, तू आळावदली चेन, तो राहीन मुळावदले. मुळावद हे ठिकाण कुठे? मग धुळे. झालं. चला पुढचा संगम. कृष्णा वारणा झालं. तापी गोमाई झालं. गोदावरी प्रवरा हा विचारलेला प्रश्न आहे. टोके. गोदावरी आणि प्रवराचा संगम कुठे रे? टोके अहमदनगर. टोके अहमदनगर. झालं. पुढचा संगम आहे वारणा मोरणा. आता हा संगम आम्ही जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा टोकड्यात नव्हताच.
वारणा मोरणा. पण आता नवीन नवीन भरपूर काही गोष्टी सापडताय. वारणा मोरणा, वारणा मोरणा या नदींचा संगम आहे. मांगले, मांगले जिल्हा सांगली, जिल्हा सांगली. आता असा पण शोध लागलाय की आपला टोटल भारताचा समुद्र किनारा किती लाभला आहे? भारत भारत भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? 7517 किलोमीटर, 7517 किलोमीटर. आणि आता नवीन शोधानुसार असं माहिती पडलंय की 11,000 समथिंग आहे तो. समजताय ना? चालू घडामोडीमध्ये असं वाचलं मी. तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही काय लिहिणार? 7,000 भारताला. लिह रे तिथे रे खालच्या लाईनवर. भारताला 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. IMP प्रश्न, सोपा प्रश्न, पण माहित नाही. कोणत्या पेनाने लिहिला पाहिजे होता? लाल पेनाने. एक्झॅक्ट आकडा नाही माहिती होता. 7515 म्हणतोय कोणी, 7500 म्हणतोय कोणी, काही. भारताचा 7517 खाली रे. महाराष्ट्र, महाराष्ट्राला रे 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. झाले 2 प्रश्न कव्हर. पुसू. आपलं चालू आहे की 2 नद्यांचा संगम कुठे होतो आणि कोणत्या जिल्ह्यात होतो. टोटल झाले आपले 12 संगम पाहून झालेले आहे. बर, 13वा संगम आहे भीमा, मुळा, मुठा. 3 नद्या आहे. भीमा, मुळा, मुठा. आणि ठिकाण आहे वाडकी. वाडकी. आणि हे 3 नद्या कुठे रे? तर मग आपल्याला गेस लावता आला पाहिजे. भीमा, मुळा, मुठा, पुणे. ओके. शेवटचा संगमामध्ये इंद्रावती, पर्लकोटा, पामुल गौतमी. इंद्रावती, पर्लकोटा, पर्लकोटा आणि पामुल गौतमी. पामुल गौतमी या 3 नद्यांचे नाव आहे. गौतमी पाटीलचा काही संबंध नाही. या नद्यांची नावं आहे इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुल गौतमी. या नद्यांच्या संगमाचं ठिकाण आहे भामरागड. यांच्या संगमाचं ठिकाण आहे भामरागड, जिल्हा गडचिरोली. शाबास. ह्या ज्या नोट्स मी तुम्हाला बनवून देतोय ह्या वाचायच्या बरं का, नाही तर मी श्राप देईन. ठीक आहे. किती लिहिले आपण? 14. तर 14 प्रश्न झाले तुमचे. 14 प्रश्न झाले ना? तसं पाहायला गेलं तर 14 तरी 42 प्रश्न आहे ते. बरोबर आहे ना? बघ प्रश्न कसा तयार होतो. प्रवरा मुळा संगम कोठे आहे? नेवासा. प्रवरा मुळा संगम कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. गडचिरोली येथे कोणता संगम आहे? गोदावरी प्राणहिता. सिरोंचा येथे जो संगम आपण लिहिला वर्धा वैनगंगा तो चुकीचा लिहिलाय बरं का. काय तो संगमाचं नाव? गोदावरी प्राणहिता. सिरोंचा संगमाचं नाव काय लिहिलं आपण? नद्या कोणत्या लिहिल्या? गोदावरी आणि प्राणहिता आहे. सिरोंच्या इथे संगमाचा वर्धा वैनगंगा लिहिलाय ना आपण. मग वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या तिन्हींच्या संगमाचं नाव काय आहे? प्राणहिता. म्हणजे तिन्ही मिळून तो संगमाचं नाव झालं प्राणहिता. आणि या प्राणहिताला गोदावरी नदी भेटते. गोदावरी आणि प्राणहिता ह्या 2 नद्यांचा जो संगम होतोय तो सिरोंचा होतोय. बरोबर. आणि सिरोंचा कुठे आहे? गडचिरोली. बोला.
गोदावरी, हा गोदावरीच्या या उपनद्या आहे. वर्धा, वैनगंगा या डाव्या किनाऱ्यावरून गोदावरीला भेटतात. पहा मी तुम्हाला एक नकाशात गोदावरी नदी दाखवतो. जर तुम्ही नकाशे पाहिले तर तुम्हाला म्हणजे एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही पडत मग जर नकाशे पाहिले तर, कारण चित्रांमध्ये आपण कसे चांगले राहतो. आता पहा, हा आपला नाशिक जिल्हा, बरोबर का? नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी उगम पावते, बरोबर. त्यानंतर गोदावरी अशी वाहत जाते, बरोबर. आता गोदावरीला 2 तीर आहे. 2 तीर म्हणजे काय? 2 बाजू, बरोबर आहे की नाही? प्रत्येक नदीला 2 बाजू राहतात. याला आपण काठ म्हणतो, उजवा काठ, डावा काठ. आता इकडनं एक नदी जाते, बरोबर आहे ना? 2 ठिकाण आहे की नाही? नदीच्या तिकडनं एक, नदीच्या इकडनं एक. आता हे गोदावरी ही कोणती वाहिनी नदी रे? पूर्ववाहिनी. ही पूर्ववाहिनी नदी आहे ना, जिकडे सूर्य उगवतो त्या दिशेला पूर्व दिशा म्हणतात. मग गोदावरी कोणती वाहिनी आहे? पूर्ववाहिनी. मग पूर्ववाहिनी म्हणजे आता ह्या बाजूने ज्या नद्या तिला मिळताय, बरोबर आहे ना, त्यांना म्हणतात उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या किंवा भेटणाऱ्या नद्या, बरोबर का? आणि इकडनं वरतून येणाऱ्या वर्धा, वैनगंगा, पैनगंगा अशा या पूर्णा या नद्या कोणत्या आहे? डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या. हे पण टोकड्यातच आहे, उजवा किनारा, डावा किनारा. पण आपण काय करतो? वाचत नाही व्यवस्थित. समजताय का? आता एमपीएससी तर एवढं बी विचारते की गोदावरी नदीला पहिल्यांदा कोणती नदी भेटते? उजव्या किनाऱ्याने. किंवा सिक्वेन्स काय विचारला जातो माहिती का? उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्यांचा क्रम लावा. जे उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्यांचा क्रम लावा म्हणजे ही नदी, मग ही, मग ही, मग ही, म्हणजे 4 नद्या पाठ करायच्या तुम्हाला. म्हणजे उपनद्या सुद्धा पाठ करायच्या आहे. या नदीला जेवढ्या ही नद्या मिळतात त्यांना काय म्हणतात? उपनद्या. काय म्हणतात? मग एक प्रश्न विचारतो आता, पांझरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोणत्या नदीची? कोण म्हणतंय? तापी. पांझरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोणत्या नदीची? तापी नदीची. हे लोक वाचून आले, बरोबर ना? मांजरा, मांजरा, मांजरा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे, बरोबर का? भीमा, भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. उजनी, उजनी नदी, उजनी नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. म्हणजे आपल्याला ते नदीच्या उपनद्या बी माहिती पाहिजे. मग प्रश्न येतो, खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी आहे? ओळखा. मग तिथे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग आता आपल्याला हे बी माहिती पाहिजे की कोणती नदी कोणत्या जिल्ह्यात आहे. भीमा नदी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. कृष्णा नदी, बरोबर ना? तापी, जळगाव, बरोबर का? त्याच्यानंतर अजून चांगल्या नद्या पाहायच्या गेल्या आपल्या तर मांजरा, मांजरा बीड मध्ये, बरोबर का? त्याच्यानंतर अशा भरपूर नद्या आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजे. आता वर्धा वैनगंगा, वर्धा वैनगंगा विदर्भामध्ये वरच्या साईडला इथं वर्धा वैनगंगा, बरोबर आहे की नाही? वर्धा नदी पहा कशी येते. वर्धा नदी ही सिवनी मध्य प्रदेश मध्ये येऊन अशी येते पहा. ही वर्धा नदी, ही वर्धा. मग हिचा उगम बी पाहिला आपण मागच्या लेक्चरला. वर्धा, सिवनी मध्य प्रदेश. वैनगंगा, वैनगंगा, वैनगंगा या दोघी नद्या बघा अशा येतात, अशा. म्हणून यांना महाराष्ट्रात दक्षिण वाहिनी नद्या म्हणतात, बरोबर आहे ना? आणि ह्या वर्धा आणि वैनगंगा एकाच ठिकाणी भेटतात. आणि पुढे जाऊन पैनगंगा जी बुलढाण्याला उगम पावते. अजिंठा डोंगरात लिहिलंय ना आपण उगमाच्या ह्याच्यात, चेक करा ना, तुमच्याकडे वही आहे ना? विसरले का? अरे लिहिलंय तुम्ही उगम, पैनगंगा नदीचा उगम कुठे लिहिलाय आपण? अजिंठा. मग मी तुम्हाला बोलला होता की अजिंठा म्हणजे इकडे, बरोबर आहे ना? हा. मग वर्धा, वैनगंगा, पैनगंगा यांचा तिन्हींचा संगम होतो आणि त्यांना प्राणहिता असे म्हणतात. काय म्हणतात? हा, अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या उपनद्या सुद्धा
माहिती पाहिजे. जमीन, चला तर नद्या, त्यांचा संगम, त्यांचे जिल्हे, असे टोटल 42 प्रश्न कव्हर होता त्या याच्यामध्ये. केवढा बारीक वाचला पाहिजे तो चार्ट आपण, की आपल्याला ऑप्शन मध्ये उत्तर दिसलं पाहिजे. आणि नुसतं ऑप्शन मध्येच नाही, तोंडी पण आपल्याला उत्तर दिसलं पाहिजे, की यार आपण वाचतोय, आपलं उत्तर येतंय का. तर एवढं बारीक आपण वाचन केलं पाहिजे. म्हणून वाचन करताना सगळ्यात महत्वाचा पार्ट काय आहे? कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन तेच येत नाही लोकांना. कॉन्सन्ट्रेशन, सर मी 24 तास अभ्यास करतो पण लक्षात राहत नाही. तो कॉन्सन्ट्रेशन 5 मिनिटाचं नाही ना. बघा, आले लायब्ररीत 8 वाजता बसले, समजा उदाहरण देतोय, सर मी तर 8ले बसतच नाही लायब्ररीत. ते नको विचार करू, फक्त उदाहरण घे. समजा मी 8 वाजता लायब्ररीत गेला तर 7:15 वाजेपर्यंत मला स्थिर होण्यासाठी टाइम लागतो. स्थिर होणं म्हणजे काय, की पहिले तर आपण विचार करतो की मी आता कोणता विषय वाचू. म्हणजे पहिलेच तर आपलं ठरलं नाही की आपल्याला वाचनाची सुरुवात कुठून करायची. त्याच्याकरता पहिलंच लागेल आपल्याला प्लॅनिंग. मराठीमध्ये नियोजन. सगळ्यात अगोदर अभ्यास करण्यासाठी जर कोणत्या गोष्टीची गरज लागत असेल तर ते नियोजन. की तुझ्याकडे तुझ्या रात्रीच प्लॅन रेडी पाहिजे, की तू सकाळी रिडिंगला गेल्यावर काय वाचणार आहे. तिथे गेल्यावर विचार करतो, समोर जे पुस्तक दिसतं ते उचलतो आणि वाचतो. तसं होणार आहे का? नाही. मग नियोजन करताना दुसरा प्रॉब्लेम येतो, तुमच्या हातात तास किती आहे? 8 तास आहे. तुमच्याकडे जितके असतील तेवढे लिहायचे. तुम्ही लिहिले, त्याच्यानंतर फर्स्ट टाइम आपण आता लॅब मध्ये, आता बघा तुमचा सकाळी क्लास राहतो, त्यामुळे तुम्हाला रिडिंगला डायरेक्ट 12 वाजताच तुम्ही मोकळीक होते, बरोबर आहे ना. मग तुमचा तो टाइम राहील. आता मला रात्री 8 वाजल्यापासून टाइम भेटतो, मी 7 वाजता ड्युटीहून येतो आणि मग 1 तासात घरचे काम झाले सगळे. घरचे काम म्हणजे स्वयंपाक वगैरे नाही, घरचे काम म्हणजे घरी आला, फ्रेश झाला, पोरांसोबत खेळला, मोबाईल पाहिला, इम्पॉर्टंट मेसेज, इम्पॉर्टंट रील्स सगळे पाहणे झाले की करेक्ट 8 वाजता भाऊ रिडिंगला. पण मला माहिती आहे, मग मी पहिले माझ्या सांगतो मग तुमचं सांगतो. मग मी 8 वाजता रिडिंगला गेला की 9 वाजेपर्यंत इंग्रजी 1 तास प्लॅन आहे. कारण मी आता मेन्सला आहे ना, मला इंग्लिश आणि मराठी 50-50 मार्काचा आहे, 100 मार्काचा एक पेपर आहे. 8 ते 9 झालं माझं. आला घरी 9 वाजता, 9:30 पर्यंत जेवण, 9:30 ला गेला परत ते 10:30 पर्यंत मराठी. 50-50 आहे ना, 50 मार्क 50 मार्क, बरोबर. 10:30 ला मी 5 मिनिटाचा ब्रेक घेतो, लगेच 10:30 ला म्हणजे 10:35 ला बसतो आपण, 10:30 पकडू. 10:30 ला बसला की 11:30 पर्यंत मी 100 प्रश्न वाचतो जीकेचे. पण कोणते? MPSC चे. तुम्ही कोणते वाचणार? 50,000चे. 11:30 वाजले की मग मी बोर होतो. मग आता माझ्याकडे फक्त अर्धा तास उरलाय, मग मी त्या अर्ध्या तासात चालू घडामोडी वाचतो. चालू घडामोडी अर्ध्या तासात चालू घडामोडी काय वाचतो? मग बघा माझ्याकडे तीन पुस्तक आहे. एक आहे डिसेंबर ते फेब्रुवारी, फेब्रुवारी ते मे आणि मे ते ऑगस्ट आताचा, म्हणजे 3 चालू घडामोडीचे पुस्तक आहे. दर 3-3 महिन्यांनी 2-2 महिन्यांनी ते पुस्तक येतात सिम्प्लिफाईडचे चालू घडामोडीचे. मग त्याच्यात त्यांना टॉपिक राहतो. मग मी काल काय वाचलं ते तुम्हाला सांगतो. मग मी क्रीडा वाचलं, क्रीडा होता 10 पेज, ह्या पेज याच्यातले 10 पेज वाचले, याच्यातले 10 पेज वाचले. कोणत्या विषयाचे? क्रीडाचे. आणि तिसरे याच्यात कोणतं वाचलं? क्रीडा. म्हणजे मी याच्यातलं क्रीडा, याच्यातलं क्रीडा, याच्यातलं क्रीडा, असे टोटल 30 पेज अर्ध्या तासात. मग वाचतो कसा? जे कामाचं आहे ते वाचतो. जे कामाचं आहे ते, आता ते अनालिसिस चांगलं झालंय त्याच्यामुळे मला माहिती MPSC काय विचारते, क्रीडामध्ये काय काय विचारते, विम्बल्डन मध्ये कोण जिंकलं, त्याच्यानंतर फ्रेंच ओपन मध्ये कोण जिंकलं, त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये कोण जिंकलं. क्रीडामध्ये विषय चालू आहे.
त्याच्यानंतर काय विचारतो की एखादी पुस्तक आलं कोणत्या खेळाडूचं ते. त्याच्यानंतर राहिलं IPL, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर एखाद्या खेळाडूने निवृत्ती घेतली, आता विराट कोहली आणि रोहित शर्माने निवृत्ती घेतली ना, झाला प्रश्न तयार. मला माहिती आहे ना की MPSC काय विचारणार आहे, बरोबर आहे. मग चालू घडामोडींमध्ये आता आपण येऊ पोलीस भरतीवर. मग पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडीमध्ये काय विचारणार आहे, तर सगळ्यात पहिले तर मंत्रिमंडळ. तुमचं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ टोटल 5 पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री, गृहमंत्री, त्याच्यानंतर कृषी मंत्री, त्याच्यानंतर जे मंत्री आहे, जे ही मंत्री आहे. मंत्रिमंडळामध्ये टोटल किती लोक आहे, मंत्रिमंडळ आपल्या चालू घडामोडीच्या पुस्तकात आहे, ते टोटल आपले सगळे 5 पाहिजे, बरोबर आहे की नाही. खेळ मंत्री, क्रीडा मंत्री, भरपूर प्रकारचे मंत्री राहतात, तर त्या मंत्र्यांचे नाव आपल्याला 5 पाहिजे. दुसरं महत्वाच्या नेमणुका. नेमणुका काय, राष्ट्रपती कोण आहे, उपराष्ट्रपती कोण आहे, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश कोण आहे. चेंज झाला ना, बरोबर आहे की नाही. आता उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे, बरोबर आहे की नाही. राज्यपाल, आता आपले राज्यपालच उपराष्ट्रपती होणार आहे. आता त्यांच्या जागेवर आपल्याला नवीन राज्यपाल भेटतील, मग त्या नवीन राज्यपालाचं नाव पाठ करणं आपलं काम आहे, बरोबर का. पहिलं क्रीडा झालं, दुसरं नेमणुका झालं, तिसरं तुमचा फेवरेट प्रश्न आहे तो साहित्य संमेलनावर. मराठी साहित्य संमेलन कुठे झालं, कितवं झालं, त्याचा अध्यक्ष कोण होता. मराठी नाट्य संमेलन कुठे झालं किंवा कुठे होणार आहे, त्याचा अध्यक्ष कोण होता, हे पहिले डिक्लेअर करावं लागतं. मागचा अंमळनेरला झालं होतं ना, मग त्याच्यावर किती वेळा प्रश्न आला, झालं. त्याच्यानंतर अजून काय विचारलं जातं, संरक्षण घडामोडी, कोणाकोणाचे युद्ध झाले, बरोबर आहे की नाही. मग त्यानंतर युद्ध सरावावर प्रश्न विचारला जातो, तर ते चालू घडामोडीमध्ये होतं. तर सगळ्यात पहिलं काम आहे आपलं नियोजन. आता मग नियोजन पक्क आहे. गेला 8 काय, मी 8:15 बी गेला तर इंग्लिशच, 8:30 बी गेला तर इंग्लिशच, 9:30 बी गेला तर इंग्लिशच. कारण सुरुवात मग इंग्लिश पहिले 1 तास, मराठी 1 तास, मग प्रश्न तर पाहिजे. झालेले प्रश्न ही आपली पॉवर आहे. आजपर्यंत एक्झाम मध्ये आलेले सगळे प्रश्न आपली पॉवर आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर नियोजन झालं, आपल्याकडे टाइम किती आहे, कोणत्या टायमाला मला काय वाचणं आहे, कोणत्या टायमाला मला केव्हा जायचंय, कोणत्या टायमाला मला पाणी प्यायचंय, कोणत्या टायमाला मला जेवण भेटणार आहे, तर सगळं आहे ना तुमचं. त्याच्यानुसार तुमचं शेड्यूल बनवा आणि अभ्यास करा. सगळं तर आहे ना. 12 वाजेपासून 5 वाजेपर्यंत तुम्ही मोकळे, त्यानंतर संध्याकाळी 7 वाजेपासून रात्री 12 पर्यंत मोकळे, बरोबर आहे की नाही. म्हणजे 10 तास आहे तुमच्याकडे. मग 10 नको करा, 8 तास तर करा. पोलीस भरतीला 24 पैकी 18 तास अभ्यास करायची गरज आहे का. कोणी म्हणत बी असेल तर काही खरं नाही, ते खोटं बोलायचं नाही. 8 तास अभ्यास करा, इमानदारीनं करा, झालं. 2 तास गणित करा, 2 तास मराठी करा आणि 3-4 तास जीके करा. आता काही लोक जीकेला जास्त भाव देत नाही म्हणजे जीके काय 25 मार्काचं आहे, मराठी गणित बुद्धिमत्ता 75च आहे. तर परीक्षा सेटरच्या हातात आहे की आपल्याला पेपर कसा द्यायचा आहे. 100 पैकी 75% पेपर असा येतो की 60 मार्काचं जीके आणि 40 मार्काचं गणित बुद्धिमत्ता मराठी आहे. तर जीकेला कमजोर समजून चालायचं नाही. मी तर पॅटर्न फक्त मुंबई पुण्यामध्येच पाहिलाय 25-25-25-25चा, समजताय ना. इकडे जळगाव वरगडे पॅटर्न कॉपी होत नाही. एक प्रश्न गणिताचा, तर दुसरा मराठीचा, तिसरा जीकेचा, मग बुद्धिमत्ताचा, असं चालतं. असं टोटल येत नाही. मराठी विभाग मग 25 प्रश्न, गणित विभाग 25 प्रश्न, बुद्धिमत्ता विभाग 25 प्रश्न, असं येत नाही. सिक्वेन्सने प्रश्न येत नाही. सिक्वेन्सने आले तर पोरांचे मार्क वाढतात, म्हणून सिक्वेन्सने पेपर काढला जात नाही. आणि हे बी कन्फर्म गॅरंटी नाहीये की 25-25 4 भाग केले जातील. फक्त ते एक अनालिसिस आहे, त्या अनालिसिस नुसार पेपर तसा सेट केला जातो. आता तुम्हाला ऍड आल्यावर असं दिलं जातं का,
मराठी 25 मार्काचं, गणित 25 मार्काचं, बुद्धिमत्ता 25 मार्काची असं दिलं जात नाही. हा काढलेला अंदाज आहे. ज्या लोकांनी चांगला अभ्यास केला आहे किंवा जे लोक पोलीस झाले अशा लोकांनी काढलेला अंदाज येतो. पण तुम्ही करा, पण आपलं परफेक्शन सगळ्या विषयांमध्ये सारखं असलं पाहिजे. मी असं सांगतो की जीके मध्ये तुमचं जास्त कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, कारण जीके हे प्रत्येक पेपरला कामात येईल. तुमचं पोलीस, त्याच्यानंतर तलाठीच्या जागा आहे, त्याच्यानंतर ग्रामसेवकच्या जागा आहे, MPSCच्या जागा आहे, अशा भरपूर जागा आहे जिथे तुम्हाला जीके लागेल. जीके असेल तरच चांगले मार्क्स आपल्याला येतात. पोलीस भरतील बी तेच आहे. जीके साठी तुम्हाला काही नवीन एक सेपरेट पुस्तक वाचायची गरज नाही. फक्त आपला टोकडा उचलायचा आणि रोज वाचायचा. समजतंय? रोज 30 पेज बी वाचले आपण 30, तर 1 महिन्यात आपला 1 वेळा टोकडा होतो. मग बाकी तुम्ही दिवसभर 6-6 तास का गणित करताना 6-6 तास मराठी करा, त्याच्याशी घेणं देणं नाही, पण तुमचा रोज 30 पेजचा टोकडा वाचला गेला पाहिजे. मग आता अजून बी जर कोण नियोजन केलं नसणार की सर मी आता पहिल्या वर्गात जातो, मग पहिल्या दिवशी तो मराठी व्याकरण घेतो, दुसऱ्या दिवशी जीके घेतो, तिसऱ्या दिवशी मग गणित घेतो, त्याला पटला तो विषय घेतो, मग 15 दिवसात लगेच त्याची स्ट्रॅटेजी चेंज होते, मग तो आर्मीची तयारी करायला लागतो. मग लाल घोडा वाचतो. अरे 8 दिवस पहिले तू टोकडा वाचत होता आणि 8 दिवसानं लाल घोडा वाचायला लागला, आणि त्याच्या 8 दिवसानं लगेच ल्युसेंट, त्याच्या 8 दिवसानं म्हणतो आता एअरफोर्सची भरतीचा फॉर्म भरतो. तर असं नाही, आपल्याला एकच पकडायचं आहे, त्याच्याच मागे लागायचं आहे. जेव्हा आपलं लक्ष आपल्याला माहिती असेल तेव्हाच आपण तिथपर्यंत पोहोचू. जी भरती आली तिची तयारी करू. हा तुम्ही करा ना, कोण नाही म्हणताय टोकडा वाचा. टोकड्यामध्ये सगळ्या विषयांचं ज्ञान आहे, सगळ्या परीक्षांचं ज्ञान आहे. तुम्ही आर्मी भरती सुद्धा या टोकड्याच्या भरोश्यावर पास होऊ शकता. गणित बदलणार आहे का हो? बुद्धिमत्ता बदलणार आहे का? जीकेच आहे. मग जीके साठी आपण स्पेशल टोकडा, परत ते जीके आपलं काय म्हणतो त्याला ल्युसेंट, चेंज करायची गरज नाही. ल्युसेंट मध्ये बी तेच जे इथं आहे. मग रेल्वेचा फॉर्म आला की रेल्वेची तयारी, असं नाही. सीझन वाईज थोडी कामं करायचे, सीझन वाईज कामं करायचे नाहीये. 50 किलोची गोणी उचलली की 10 किलो 20 किलो 25 किलो एक हाताने उचलतो माणूस. तसं जास्त करून ठेवायचं, म्हणजे कमी आपल्याला ऑटोमॅटिकच येईल. समजतंय? चला, तर प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या अभ्यासाचं शेड्यूल बनवा. शेड्यूल बनवलं तरच पास होणार. या परीक्षेचा एक नियम आहे, जो कुर्बानी देतो, सिरियस होतो. सिरियस म्हणजे काय त्याला माहिती पाहिजे, मी एकाच्यासाठी करतोय, तो सक्सेस होतो. आणि अजून एक भविष्यवाणी करून देतो, जो माणूस बिना नियोजनाचा अभ्यास करतोय तुमच्यापैकी, तो कधीच पोलीस होऊ शकत नाही. पोलीस काय कोणतीच भरती पास होत नाही तो. हे वाक्य मी जेव्हा ऐकलं होतं ना, तेव्हा मी बिना नियोजनाचा अभ्यास करायचा. मी बी असाच करायचा. काय करायचा? टोकडा घेतला, सकाळी 7 वाजता मीटिंगला जायचा. कधी टोकडा, कधी मराठी व्याकरण, कधी गणित, म्हणजे मनात आला तो विषय मी उचलायचा आणि तो वाचायचा. मग मी म्हणजे समजा असे मोटिवेशनल लेक्चर होत राहायचे तेव्हा एका जणाने सांगितलं होतं की जर तुम्ही बिना नियोजनाचा अभ्यास करताय तर तुम्हाला तुमचा रस्ताच माहित नाही. बरोबर आहे की नाही? आपल्याला आता तुम्ही मला सांगा, आता आपण इथे बसले सगळेजण, बरोबर आहे का? पण आता आपल्याला माहितीच नाही की आपल्याला कोणत्या गावाला जायचंय. तुम्ही सांगा आपल्याला कोणत्या गावाला जायचंय? माधुरी म्हणेन मला जळगाव जायचंय, हा म्हणेन मला चोपड्याला जायचंय, तो म्हणे मला पारोळा जायचंय, 40 गाव, म्हणजे जे पटीन तो त्या गावाचं नाव घेईन. बरोबर आहे ना? आपल्याला माहिती आहे का आपल्याला कुठे जायचंय? पण मी आता तुम्हाला सांगितलं की आता लेक्चर झाल्यानंतर आपल्याला औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जायचं आहे. मग आतापासून तुमचा दिमाग काय ऍक्टिव्ह होईल? संभाजीनगर. मग मी आता कपडे चेंज करीन, बॅग भरीन, बॅग मध्ये ब्रश हे ते, म्हणजे त्याचं पुढचं शेड्यूल लागतं. शूज, पैसे, इकडे जाईन, गाडी पकडीन,
बरोबर संभाजीनगर पोहोचीन. केव्हा? जेव्हा त्या माणसाला एक्झॅक्ट माहिती आहे की मला जायचं कुठे. बरोबर आहे की नाही? मग हे असे गाव आहे, हे गाव वेगवेगळे. पोलीस भरती, आर्मी, एअरफोर्स, रेल्वे, आता नवीन आलंय BSF. हे गाव भरपूर दूर वाटतं तुम्हाला, हे आहे पण ते गाव आहे ते बी. हा, आणि सगळ्यात मोठं गाव UPSC. मग आता एवढे गाव आहे आणि तुम्ही इथे, तुम्ही कुठे आहे? इथे, इथे तुम्ही आता, आणि हे तुमची वाट पाहत आहे सगळे. आता जो माणूस इथं आहे, आता मी आहे, मी तुमच्या समोरचं उदाहरण आहे. मला काय, तुम्हाला बी माहिती आहे सरले काय करायचंय. कोणतं गाव आहे सरचं? पुऱ्या गावाला माहितीये तुम्हालाच काय, पुऱ्या गावाले. पण तुमचं गाव तुम्हाला माहितीये का? तुमचं गाव तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे माझं गाव, आणि हे बी माहिती आहे आता की मला पोलीस भरती नाही. हे मै गाव नाही, हे मै गाव येत नाहीच आहे ना. हेच बारे मी येत गेलं, हे मै गावच नाही. सायन्स नसल्यामुळे हे बी गेलं. रेल्वे, रेल्वे ह्या गावात जाताना लागतं, या गावाला जाता जाता आहे ना हे गाव लागतं. म्हणजेच काय आता की हे जे छोटे छोटे गाव आहे, पोलीस भरती, आर्मी, एअरफोर्स, रेल्वे, BSF, हे गाव जाताना मला लागतात. म्हणजे मी या परीक्षेची तयारी करतो. तयारी कोणत्या परीक्षेची करतो? फॉर्म भरतो यांचे. पण जाणं कुठे आहे? तुम्हाला तुमचं गाव माहिती आहे का? हे पहा, आणि जर माहिती असेल तर तुम्ही बरोबर चालताय. आणि जर माहिती नसेल, मी असं बोलला का की हा फॉर्म भरू नका, हा फॉर्म भरू नका, हा फॉर्म भरू नका, हा भरू नका, हा भरू नका, हा भरू नका, बोलला का असं? फॉर्म भरायला कोणाचा हे नाहीये, त्याचे मालक आपण स्वतः आहे. बरोबर आहे की नाही? पण तुम्हाला एक्झॅक्ट माहिती पाहिजे की मी कोणत्या परीक्षेसाठी तयारी करतोय. त्या परीक्षेसाठी आपलं जीवन समर्पित झालं पाहिजे. त्या परीक्षेचेच पुस्तक आपल्या डेस्कवर असले पाहिजे. त्या परीक्षेचाच अभ्यास आपण दिवसभर केला पाहिजे, हे सांगायचंय. बरोबर आहे की नाही? ज्या परीक्षेचा फॉर्म भरला त्याचा अभ्यास करायचा नाही. आपल्याला कोणत्या गावाला जायचंय, आपलं गाव कोणतं, आपण काय ठरवलंय, नियोजन कशाचं करतोय तो. आता पोलीस भरती पडली, मी घाबरला का? मी घाबरला का? का बरं? माझ्या गावातच नाही ते, मला काही घेणं देणं नाही. फॉर्म भरशान का सर तुम्ही? हा भरीन ना, भरीन मी फॉर्म, पण जायचं नाही. बरोबर आहे की नाही? भरेन नाही तर नाही बी भरणार. सर MPSCच्या जागा निघाल्या, माहितीये का तुम्हाला? MPSCच्या जागा निघाल्या माहितीये का? माहितीये का? कोणाकोणाला माहितीये? कोणाकोणाला माहिती? MPSCच्या जागा निघाल्या. मग आता भरणाचे, भरणा पडीन इथेच, भरणाच पडेल आणि सिरियस होणं पडेल, कारण ते आपलं गाव आहे. बरोबर आहे की नाही? तसंच तुमचं गाव निश्चित करा, त्याच्यानुसार नियोजन करा, त्याच्यानुसार पुस्तकं घ्या, त्याच्यानुसार क्लास लावा, त्याच्यानुसार कोणती बॅच घ्यायची घ्या, त्याच्यानुसार तुम्हाला ज्या काही गोष्टी शक्य आहे त्या करा. त्याच्यासाठी जीव लावा. समजतंय? त्याच्यात आपण काय कमजोर आहे ते पकडा, त्याच्यात जो आपण काय करू शकतो ते करा. मी तुम्हाला एक आयडिया दिली त्या दिवशी प्रश्नपत्रिकांची, तशा आयडिया तुम्हाला बी सुचल्या पाहिजे की मी अशा पद्धतीने अभ्यास केला तर रोज तोकडा 30 पानं वाचायची गरज नाही. मी अशा पद्धतीने अभ्यास केला तर हे रिव्हिजन करायची जास्त गरज नाही. मी जर लिहून अभ्यास केला, मी जर ग्रुप डिस्कशन मध्ये अभ्यास केला, मी असा अभ्यास केला, मी तसा अभ्यास केला, आहे ना, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. पण त्या सुचता कोणाला? जो अभ्यास करतो चले. तुम्हाला सुचता काय आयडिया? तर त्या आयडिया लगेच अंमलात आणायच्या भाऊ, नाही तर विसरून जातो मग माणूस.
आणि नंतर काय वाटतं, सगळे लोक, आता सगळ्या लोकांची टेक्निक काय आहे, ठोकळा वाचणे. सगळ्या लोकांची टेक्निक काय आहे, पूर्ण महाराष्ट्राला माहितीये की जर एकनाथ पाटील तात्यांचा ठोकळा जर आपण वाचला तर पोलीस भरती होतोय. पूर्ण महाराष्ट्राला माहितीये की बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक जर मराठी व्याकरणाचं वाचलं, नुसतं वाचणं का, वाचलं आणि समजलं तर आपण पोलीस होतोय. गणित बुद्धिमत्ताचे पंकज पाटील सरांचे लेक्चर केले की पोलीस होतोय. हे माहितीये की नाही, सगळे करताय. जागा किती, 15,600 समथिंग काहीतरी. तयारी किती लोक करताय, समथिंग जास्तीत जास्त 1 लाख, जास्तीत जास्त 1 लाख, कमीत कमी म्हणतो मी, सॉरी, कमीत कमी 1 लाख, जास्त वाढू शकता, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, जे काही असेल ते सगळे होणार आहे का. तुम्ही ठोकळा वाचत असताना असं काय एफर्ट्स देताय त्या ठोकळ्यामध्ये, तुम्ही मराठी व्याकरण करत असताना काय एफर्ट्स देताय त्याच्यामध्ये, तुम्ही गणित बुद्धिमत्ता करत असताना त्याच्यात एक्स्ट्रा काय एफर्ट्स देताय, ते एफर्ट्स तुमचा पेपर ठरवतं, ते एफर्ट्स तुमचं ग्राउंड ठरवतं. सगळेजण करताय की नाही, सगळेजण करताय की नाही. 1 लाख लोकांपैकी 100% देणारे लोक बोटावर मोजायचे. म्हणजे काय, त्यांना रात्री बी झोप येत नाही. त्यांचा एक दिवस असा निघतो की फक्त भरती पडू दे, दाखवतो कसा 50 पैकी 50 ग्राउंड मारतो. फक्त मला 50 पैकी 50 ग्राउंड मारू दे, दाखवतो 100 पैकी 100 पेपर. काही काही एवढे खतरनाक 150 पैकी 150 करतो. बोलायला काय लागतंय, बोलतं खरी. 150 पैकी 50 पैकी 50 ग्राउंड, 100 पैकी 100 पेपर. अशक्य आहे का, अशक्य आहे का, काहीच अशक्य नाही. मग 150 ने 147 तर होतील, 140, 130, 100 काही तर होईल. टार्गेट पहिलं असलं पाहिजे की आपण पेपरले क्वालिफाय झाले पाहिजे. पहिलं टार्गेट आहे आपलं पेपरला क्वालिफाय होणं. आणि पेपरला क्वालिफाय व्हायचं असेल तर 40+ ग्राउंड आजच झोपेतून उठलं तरी मारता आलं पाहिजे. हाय तयारी. किती लोकांना कॉन्फिडन्स आहे मी 40+ आता मारतो सर, आता लगेच तुम्ही सांगल्यावर. हा कॉन्फिडन्स आहे. 40+, जास्त बोलला का 45, 47, 50. मग आता हे लोक कन्फर्म आहे की मी पेपरला बसणार आहे. मग आता जे कन्फर्म आहे ते पेपरचा विचार करतील, बाकीचे ग्राउंड मध्ये घोकतील. माझ ग्राउंड कमी आहे, घोडा जातच नाही, 100ले जातच नाही, 1600 होत नाही, 800 होत नाही. म्हणजे हे जे बाकीचे हातवारे करणारे लोक यांची ग्राउंडची घोकंपट्टी तर गेली. आपल्या भाषेत कुडापा, दिवसभर तोच कुडापा. 100 तर मी 20 सेकंदात मारते. घोडा तावटापत जात नाही माझा. जाईन ना, जाईन की नाही. आणि कुडापा ऐकतो कोण, दुसरा कुडापा. माणूस अशाच व्यक्तीला सांगतो की माझ्या घोडा जात नाही, ज्याचा दुसऱ्याचा बी जात नाही, म्हणजे तो बी आपल्याला हा ना माया बी जात नाही. एखाद्या ज्याचा घोडा आउट ऑफ जातोय त्याच्यापाशी आपण गेले, बोलले यार 15 मार्काचा घोडा आहे, 10 मार्काचा जातो, लगेच तो आणतो. नाही आपला तर 15 जातो. असं काय, काही विशेष नाही रे घोडा आउट ऑफ जाणं, ज्याचा घोडा आउट ऑफ जातो तो. म्हणजे एक कुडापा आणि दुसरा फुल कॉन्फिडन्स. मग तो काय म्हणतो, याच्यापेक्षा नाही बोलायचं झाला, याचा घोडा आउट ऑफ आहे, हा इज्जत घेतो. तो काय पाहतो, आपल्या एवढा गाव घोडा कोणाचा जाता, आपला माणूस भेटला. कारण हो तुझा 10 मार्काचा जातो, हा नाही यार माझा बी 10 मार्क. तो आध्या कस काय 15चा भेटतो यार. हो तो 5 पोळ्या घाल, तू बी काय हा, तो 5 पोळ्या घालून तू तुझ्या हात आवरलाय भाऊ. हा
त्याच्यामध्ये दम आहे, जिगर आहे, घरच्यांचं मोटिवेशन आहे, पॉवर आहे. बरोबर आहे की नाही? माणूस आहे ना तू, महादेव फेकतो तू, तुम्ही फेक पुढा वगैरे जात जाईन ना. ज्याचा गोळा आउट ऑफ येतो काय म्हणेन, आता फक्त पेपरचं टेन्शन आहे सर, पेपरचं टेन्शन आहे सर मला आता. मग ग्राउंड आहे ना एकदम खतरनाक आहे सर, 42-45 आता बी सांगा सर, फक्त मला टेन्शन आहे सर पेपरचं. काही टेन्शन घेऊ नको भाऊ, नियोजन कर, नियोजन कर. मी तुम्हाला सांगितलं होतं की एक 10वी पास माणूस 2 वर्ष ठोकळा वाचून पोलीस झालाय. बरोबर आहे की नाही? एक 10वी नापास व्यक्ती 2 वर्ष लगातार ठोकळा वाचून, 2 वर्ष लगातार ठोकळा वाचून तो पोलीस झालाय. तर मग तुम्ही तर पास आहे सगळे. तेच तेच काम रोज करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, जर 2 वर्ष तुम्ही मराठी व्याकरण वाचलं ना, 2 वर्ष किती, तर तुम्हाला मराठी व्याकरणच्या सरची बी गरज नाही. मग सकाळी उठले वर्णमाला वाचली, दुसऱ्या दिवशी उठले वर्णमाला वाचली, तिसऱ्या दिवशी उठले वर्णमाला, हप्ताभर वर्णमाला झाली, वर्णमाला पाठ. 2 वर्ष म्हणतोय मी. पहिल्या 7 दिवसात वर्णमाला, 14 दिवसात नाम, 21 दिवसात सर्वनाम, 7 चौक 28 विशेषण, 7 5 35 क्रियापद, 7 सकम 42 क्रियाविशेषण, 7 8 56, 7 7 49 शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय. हे बाहेर वर्णमाला, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. वर्ग नाही रे, प्रयोग. प्रयोग किती झाले? 10. समास, संधी, विभक्ती, एकवचन अनेक वचन आणि काळ, 15 टॉपिक. 15 साते 105, 15 साते 105 दिवसात, 105 दिवसात एक टॉपिक 7 वेळा वाचून होतोय. परत सांगू पहा, आज एकदम टाइमच टाइम आहे भाऊ, सुट्टी भाऊ, कोई बोलेगा नहीं, छुट्टी, शनिवार रविवार सुट्टी. भाऊची आवडती नोकरी आहे, लाल तारीख सुट्टी. भाऊले 50,000 रुपये महिन्याने दुसरी नोकरी लागली तरी बी भाऊ जाणार लाल तारीख सुट्टीचीच नोकरी पाहिजे. ज्या नोकरीमध्ये लाल तारीख सुट्टी तीच आपल्या कामाची नोकरी. 11 ते 4 टाइम बस. 11 ते 4 साठी तर 80 किलोमीटर अपडाऊन करतोय ना मी. किती पण कधी वाटतं का तुम्हाला की मी 80 किलोमीटर अपडाऊन करतोय? असं नाही वाटणार. सकाळी रनिंग बी करतो, लेक्चर बी घेतो, जॉबले बी जातो, संध्याकाळी अभ्यास बी करतो 12 वाजेलो आणि रील बी पाहतो. 1 तास रील रोज. पण मी असे दुसरे रील नाही पाहत, मोटिवेशनल रील, एकदम मोटिवेशनल. स्वतःचे बी पाई घेतो मी 10-15 मिनिटं. मी माझ्यासाठीच मोटिवेशन आहे. मी काय बोलतोय की आज आपला शनिवार आहे. शनिवारी मी वर्णमाला वाचली, 1 तास, 1 तासात वर्णमाला वाचली जाते. रविवारी परत मी आला वर्गात, वर्णमाला वाचली, परत 1 तास. असं मी रोज किती दिवस करतोय? 7 दिवस. 7 दिवसात माझं किती वेळा झालं? 7 वेळा. मग 7 वेळा जर मी एकच टॉपिक वाचतोय, किती? 7 वेळा मी एकच टॉपिक वाचतोय, तर त्या टॉपिक मध्ये आता कोणी हरवत नाही मला. एका महिन्यात माझे टॉपिक किती होत आहे? एका महिन्यात टॉपिक किती होत आहे? 2 रविवार तुला सुट्टी, 7 चौक 28. 4 टॉपिक मराठीचे. एका महिन्यात टोटल टॉपिक 15. एका महिन्यात
2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात, 4 महिन्यात मराठीत तुला कोणी जरा होत नाही. चाल दिलं तुला नियोजन. 7 वेळा वाचतोय तू, मजा घे का? चांगला भाष्य वाजत नसणार 7 वेळा. हा 4 महिन्यात मराठी 7 वेळा वाचतोय तू. 16 टॉपिक, 15 टॉपिक. बोल अजून काय पाहिजे तुला सांग. सर मी तर अकॅडमीत 1 वर्ष झाले बसला, एकदार बी मराठी वाचायला नाही पुरं. खरं सांगत आलंय का? 1 वर्षात झालंय सर 1-2 वेळा. मॅक्झिमम टाइम कोणी वाचलंय? मराठी व्याकरण अकॅडमीत आल्यापासून किती वेळा वाचलंय? चला हात वरती करा, मला टाइम सांगा की मी एवढ्या वेळा वाचलंय. मला येतं याद बी येत नाही सर, म्हणजे वाचेलच नाही. एकाने बी वाचलं नाही, 1 वेळा बी नाही. अरे मग किती वेळा वाचलाय? किती वेळा वाचलाय तू ना? 4 वेळा. किती? 4 वेळा धरू आपण. चला अजून 3. नाही आपलं पूर्ण सिलेबस कम्प्लीट करायची गोष्ट चालू आहे. मॅक्झिमम एका जणाने 4 वेळा वाचलेला आहे. तू किती दिवस झाले भाऊ अकॅडमीत? 1 वर्ष. 1 वर्षात फक्त 4 वेळा. 4 महिन्यात 4 महिन्यात 7 वेळा नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केला तर किती तास? रोज 1 तास मराठी व्याकरणाचं एक लेक्चर जर तुम्ही वाचलं तर 4 महिन्यात 7 वेळा तुमची रिडिंग एका टॉपिकची होते. मग त्याने तरी 4 वेळा वाचलंय, तुम्ही बाकीच्यांनी तर 2-3 वेळाच वाचलंय. चुकतं काय आहे? नियोजन. चुकतं काय आहे? सर हे ना मी असं बोलला का की मी 100 पोळ्या खाल्ल्या, हा बाम झाला बाम. मी तुम्हाला सांगितलं मी 100 पोळ्या खातो, किंवा जरा बाम आहे तुम्ही. हा सर श्यामा फायर फटाक्यांची फॅक्टरी तुमचीच आहे. असा बाम आहे का? असा बाम आहे का? मी बोलला का 1 तासात 200 पेज वाचले? हे असे बाम आपण नाही देत. हे खरं आहे का खोटं आहे? कॅल्क्युलेशन सहित देतोय. एका दिवसात 1 तास वर्णमाला वाचली, 1 तासात इझी वाचली जाते. इझी. फक्त 6 का 7 पेज आहेत वर्णमालेचे माझ्या माहितीनुसार. माझ्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यात 5च पेज आहे, ते जुनं आहे. तुमच्याकडे नवीन अजून 2 वाढले असते. मी 10 पेज पकडतो. किती रे? बरं 1 तासात वाचलं जातं. बरं भाऊ 1 तासाचं नियोजन तुम्हाला देतोय की रोज 1 तास वाचताय तुम्ही. 7 दिवस तुम्ही वर्णमाला वाचली, पुढच्या 7 दिवसात नाम वाचलं, पुढच्या 7 दिवसात सर्वनाम वाचलं, पुढच्या 7 दिवसात विशेषण वाचलं. असं एका महिन्यात आपले किती होत आहे? 4. किती रे? 2 महिन्यात 8, 3 महिन्यात 12, 4 महिन्यात 16 टॉपिक तुमचे कंप्लीट होत आहे मराठी व्याकरणाचे. 4 महिन्यात 7 वेळा वाचताय तुम्ही. फक्त याला एकच गोष्ट, नियोजनबद्ध अभ्यास. सर हे तर विचारच करेल कोणीच नाही करणार. आपल्याकडे टेक्निक म्हणजे टेक्निक. किती तास वाचलाय रे? फक्त रे 1 तास वाचीसन 4 महिन्यात मराठी व्याकरणामध्ये तुम्ही चुकले तर आपल्याला सांगायचं. 7 वेळा रिडिंग. पण आपली रिडिंग कशी राहते? कशी राहते? वर्णमाला, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद पहिले 16 दिवस वाचतो, पूर्ण 16 टॉपिक. मग काय होतं पाय रे? आता हे तू 16 टॉपिक आहे. तू काय करतो? हे झालं 1 वेळा विसरला.
एक वेळा विसरला, एक वेळा विसरला, एक वेळा विसरला. हे पुढे जातो मागचं सरसपाट. बरोबर का? हा, जॉनी लिव्हर भूला. कोणता पिक्चर? कोणता पिक्चर? गोलमाल. नाही, गोलमाल 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 भूला. मग हे 16 दिवस वाचले आपण. बरोबर? 16 दिवसात आपलं मराठी व्याकरणचं पूर्ण पुस्तक वाचून झालं. एकदम खतरनाक. आपण खुश. पहिल्या टॉपिकचे प्रश्न विचारले, दुसऱ्याचे 16व्याचे येतील फक्त, कारण 16वा तुझ्या त्या दिवशी वाचलाय. टेक्निक काय? पहिला वाचला, दुसऱ्या दिवशी पहिला वाचला, तिसऱ्या दिवशी पहिला वाचला, चौथ्या दिवशी पहिला वाचला. बॅक टू बॅक 4-5 वेळेस वाचायचं. किती वेळा वाचायचंय? एक टॉपिक 4 वेळा, 4 दिवस. दुसरा लावला 4 दिवस, तिसरा लावला 4 दिवस, चौथा लावला 4 दिवस, पाचवा लावला 4 दिवस. पाठवून जात. समजलं का? टोकडा बी 30 पेज वाचले, दुसऱ्या दिवशी परत तेच 30 पेज, तिसऱ्या दिवशी परत तेच 30, चौथ्या दिवशी परत तेच 30. विज्ञान बी सोपवून जातं. विज्ञान, मला विज्ञान कठीण वाटायचं. मग विज्ञानचं रसायनशास्त्र होतं 50 पेजचं. पहिल्या दिवशी रसायनशास्त्र वाचलं, काहीच समजलं नाही. दुसऱ्या दिवशी परत रसायनशास्त्र 50 पेज वाचलं, काहीच समजलं नाही. तिसऱ्या दिवशी परत वाचलं, काहीच समजलं नाही. म्हटलं आता नाही सोडत तुने. 15 दिवस फक्त रसायनशास्त्र, 50 पेज रसायनशास्त्राचे रोज 15 दिवस वाचले. रसायनशास्त्र मधलं काही बी विचारी घ्या, जे पुस्तकात लिहिलंय त्या. हा, नाही तर मग तुम्ही काय करा, 12वी सायन्सचं पुस्तक आणशाल. तसं नाही, ज्या टोकड्यामध्ये तुम्ही विचारा मला रसायनशास्त्राचं काय विचारायचं. तुम्हाला सगळे फॉर्म्युले बी सांगतो, तुम्हाला सगळ्या संज्ञा बी सांगतो, कोणता सायंटिस्ट आला होता ते बी सांगतो, सगळं सांगतो. बरोबर आहे की नाही? आली टेक्निक? आली का? कसं करायचं, काय केलं? मराठीचं असं केलं. सेम जीकेचं बी सेम तसंच. 2 तास जे वाचलं, दुसऱ्या दिवशी बी तेच, तिसऱ्या दिवशी बी तेच, चौथ्या दिवशी बी तेच. सर आता गणिताचं कसं करायचं? गणिताचं रोज पाढे लिहायचे आणि झालेल्या टॉपिकची रिव्हिजन करायची. गणित लिहिलं, उत्तर लिहायचं. आपल्याला जमतंय का? गणित लिहिलं, उत्तर काढायचं. पहिले फक्त गणित लिहून घ्यायचे आणि मग आपल्याला उत्तर जमताय का ते पाहायचं. जमीन? चला, बेस्ट टेक्निक आज तुम्हाला देऊन टाकली. आता तुम्ही पटापट परीक्षा पास होणार. आणि असं झालंय आता हे की हेराफेरी पिक्चर पाहिलाय का? त्याच्यात अक्षय कुमार राजपाल यादवला एक स्कीम सांगतो. त्या स्कीम मध्ये 21 दिन में पैसा. तसा आता ओरडून ओरडून सगळ्या स्कीमा तुम्हाला सांगितलेल्या आहे. जे माझ्या टेक्निक होत्या अभ्यास करायच्या ते बी तुम्हाला देऊन टाकले. आणि आता हे युट्यूबला बी जाईल, म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन वाढेल. बरोबर आहे ना? तर त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे? पुढे आपलं झालं आता नद्या, संगम आणि त्यांचे जिल्हे. पुढचा चार्ट आहे आपला. नेक्स्ट चार्ट लिहा. नदी व त्या नदीच्या काठावरील शहरे. नदी व त्या नदीच्या काठावरील शहरे. नदी व त्या नदीच्या काठावरील शहरे. बंद करून चालू कर. मोठं होऊन जाईल लेक्चर. बंद कर.